नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती मी निलेश आगरे आणि माझ्यासमोर आहेत बघू शकता बाळू प्रशांत आगरे. पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, पाठीमागे तुम्हाला आवाज येत असेल, खेडे आमच्या आता गावात पालखी चालू आहे. गावातली घरं घेत असताना ते सुद्धा व्हिडिओ मी टाकणार, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आमच्या देवाच्या झऱ्याच्या पाण्याची मी तुम्हाला काही अशी कहाणी सांगितलेली आहे. आज जाऊया आपण नाटवलीचं पाणी बघायला. तर मित्रांनो, रावारी गावामध्ये तुम्ही कोणालाही कधीही कुठेही आणि कसंही विचारा, जर जास्त पाणी कुठे असेल तर रावारी गावामध्ये. तर एका गोष्टीने मित्रांनो आमचा रावारी गाव खूप सुखी आहे, ते म्हणजे पाण्याची सोय आमच्याकडे वर्षाचे 12 महिने केव्हाही कधीही पाणी कमी होत नाही. तर तुम्हाला मी आज नाटवलीचं पाणी कशा पद्धतीचं आहे आणि ते कुठून कसं येतं ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोकणातील चाकरमनी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे कोकणातले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर आता आपण जाऊया नाटवलीवरती. आणि मित्रांनो, नाटवलीची एक अशी कहाणी आहे. शिमगा उत्सव झाल्याच्या नंतर माझ्या रावारी गावची ग्रामदेवता आई जाकादेवी, तिचं माहेर या नाटवलीवरती आहे. याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा नाही बघितला असेल तर नक्की व्हिडिओ बघा. कोकणी निशांत म्हणून यूट्यूबर, माझ्या गावातील एक यूट्यूबर आहे, त्याने त्या आपल्या नाटवलीवरची जेव्हा पालखी माहेराला येते तो व्हिडिओ तुम्हाला तिकडे बघायला मिळेल, कारण आपल्याला तेवढी सुट्टी नाही, नाहीतर आपण तो व्हिडिओ केला असता. तर तिकडे जाऊन बघा. तर मित्रांनो, पूर्ण गाव झाल्याच्या नंतर जाकादेवीची पालखी त्या नाटवलीवरती माहेर म्हटलं जातं. हातभेट वगैरे तिची काय माहेरची असेल ते सर्व तुम्हाला त्या रूढी परंपरा ज्या आपल्या आधीपासून चालू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चला आपण जाऊया आता नाटवलीवरती. तर मित्रांनो, हा रस्ता आहे तिकडे नाटवलीवरती जाणारा. कारण आता गावाकडे मित्रांनो माणसं कमी राहिली, घरं बंद पडायला लागली, सर्व लोक मुंबईला जायला लागली. त्याच्यामुळे ह्या वाटेने येणारी जी गुरं असतात ती आता गुरं राहिली नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता पाळापाचोला किती पातेरा पडलाय. तो पातेरा पडलाय म्हणजे आता ना मित्रांनो, गावाकडे शेती करायला कोण बघत नाही. तर हा पातेरा पहिला तुम्हाला माहीत असेल, जे गावाकडे राहिले आहेत शेतीची कामं केली आहेत त्यांनी हा पातेरा गोळा केला असेल. हा गोळा कशाला करायची लोक, की भाजावलीसाठी. पण आता लोक भाजावली काय करत नाही, त्याच्यामुळे हा पातेरा असाच वाटेवरती येऊन असतो. कारण ही वाट बघून तुम्ही सांगू शकता की ह्या वाटेने येणारी जाणारी माणसं किती असतील, ये जा किती होत असेल. बघा किती पातेर आहे. आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता, खूप अशी झाडं आहेत, शांत वातावरण. आणि ह्या शांत वातावरणात या झाडाझुडपात तुम्हाला आमच्या नाटवलीचं पाणी दाखवणार आहे. तर चला आता आपण जाऊया थेट नाटवलीवरती. आणि तेच पाणी आहे ना मित्रांनो, इकडे वरीलवाडी, बानेवाडी ह्यांना तो पाणी आपण तिकडे पिण्यासाठी वगैरे येतो, घरच्या कामासाठी सर्व. तर तो पाणी कशा पद्धतीने त्यांनी तिकडे घेऊन गेले ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. बघा किती सन्नाट आहे इकडे. फक्त चालताना तुम्हाला आता पायांचा आणि पातेऱ्यांचा आवाज येईल. बघा बघा केवढे आधीच्या लोकांनी एवढे मोठमोठे दगड फोडून जे मित्रांनो आपण आता ज्या वाटेने चालतोय ना, ही वाट नसून एक पाट होता पाण्याचा. तेव्हा वांगणी शेती पण लोक करायची, भात शेती वगैरे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, मिरच्या, अशा पद्धतीची वांगणी असायची. तर इथून पूर्ण पाणी जायचं. पण आता तेवढं काय पाणी कोण घेऊन जात नाही, शेती करत नाही. त्याच्यामुळे त्या पाटाची आता पायवाढ झालेली आहे. तर आता आपण आलो मित्रांनो नाटवलीवरती आलो आहे. तर ही आहे नाटवली. नाटवलीचं पाणी जर मित्रांनो तुम्हाला कधी पाहायचं असेल तर नक्की रावारी गावात या आणि या नाटवलीच्या पाण्यावरती, या नाटवलीवरती आई जाकादेवीचं माहेर आहे तिथे नक्की भेट द्या. तर मित्रांनो, जेव्हा पालखी जाकादेवीची पालखी जेव्हा येते
तेव्हा इथे बसवली जाते. हे आता काही वर्षापूर्वी हा आपली पालखी बसवण्यासाठी हा मस्तपैकी हा कट्टाडा बनवला आहे. नाही तर अगोदर अशी दगडावरती इथे बसवली जायची. पण आता नवीन नवीन कार्यकर्ते आपली ग्रामस्थ मंडळी चांगल्या चांगल्या प्रकारे अशा सुविधा करतात. तर मित्रांनो हे नाटोलीचं पाणी बघू शकता. बारोमाही वर्षाच्या 12 महिने इथे पाणी असतं. आणि हे आहे मित्रांनो आपल्या आई जाकादेवीचं माहेर. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही झालाच व्हिडिओ तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये पाहाल की माहेराला आल्याच्यानंतर कशा पद्धतीने जाकादेवी आईची पालखी इथे आपलं मानपान रूढी परंपरा कशा पद्धतीने गावातील ग्रामस्थ कशा पद्धतीने जोपासतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघू शकता इथे पाणी आहे. इथे मध्ये बांध घातला आहे, त्याच्या खालून पाणी हे झिरपून जातं आहे आणि ते तिकडून झिरपून जाणारं पाणी हे खालच्या साईडला जाते. आणि खालून कसा पाईपलाईन टाकले तेही तुम्हाला दाखवतो. तर ज्या दिवशी मित्रांनो इकडे पालखी येते ना, हे सर्व गजबजून गेलेलं असतं. ह्या जेवढी तुम्हाला दगडं दिसत आहेत ना, ह्या दगडांवरती पूर्ण ग्रामस्थ मंडळी एक एक दगड घेऊन बसलेले असतात. बघू शकता पाठीमागे तुम्ही या साईडला केवढे मोठमोठे दगड आहेत. आणि एवढी सावली तुम्हाला दिसते ना, बघा वनराई कशी आहे बघा. झाडं बघा केवढी, म्हणजे ही पूर्ण पुरातन काळातली जुनी झाडं आहेत मित्रांनो, त्याच्यामुळे ती एवढी सावली राहिली आहेत. नाही तर आजकाल तुम्ही बघू शकता जंगलतोड अशा प्रकारे चालली आहे की जर एखादा माणूस वाटसरू जर रस्त्याने चालत असेल किंवा जंगलातून ह्या गावातून त्या जर गावात जात असेल ना, तर तुम्हाला सावलीसाठी असा एखादा झाड म्हणजे रस्त्याच्या बाजूला नाही तर दूरवर बघायला लागतं तिकडे जायला बसण्यासाठी. पण इथे अजून आपली वनराई अजून तशीच आहे, बघू शकता चारी साईडला मोठमोठी झाडं आहेत. त्याच्यामुळे इकडे तुम्ही सावली बघू शकता. या सावलीत आपण आहेत. फणसाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, फणस पण तुम्ही बघू शकता पाठी लागलेत. तर आत्ता आलोय मित्रांनो आपण नाटोलीवरती. आता नाटोलीचं पाणी वरीलवाडी आणि बानेवाडीला कशा पद्धतीने कुठून कसं जात आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे पुढे जाऊन शूट करूया. तर चला आपण जाऊया. आता कशा पद्धतीने पाणी गावात वाढीत गेलंय ते आपण बघूया. तर मित्रांनो हे बघा पाणी, ह्या साईडला पाणी आहे नाटोलीचं पाणी. आपण तिकडून आलोय, वरून खाली खाली येतोय बघा. त्या साईडला आपण वरती होतो कारण इकडून ह्या झाडी झुडपातून आपण आलोय, त्याच्यामुळे व्हिडिओ चालू नाही ठेवला कारण पातेरा खूप आहे. कारण खाली बघायला पाहिजे, कॅमेराकडे बघून राहिलो तर खाली काय असेल ते दिसणार नाही. तर बाळूला माहिती आहे ह्या साईडून वाट कशी आता कुठून जाते ती. तर आपण बघूया, चला खालती खालती जाऊया. म्हणजे पाण्यातूनच जाऊया ना, ते जरा गारगार लागेल आणि सेफ्टी फर्स्ट. आणि पायात आपण आता मित्रांनो शिमग्यात आमच्याकडे आहे ना चप्पल वगैरे कोण घालत नाही पालखीकडे असताना, कारण ही सर्व ग्रामस्थांची श्रद्धा आहे. आणि जी रूढी परंपरा आहे ना मित्रांनो ती आपण पाळली पाहिजे. कारण असं नाही तसं नाही बोलून चालत नाही. तर आम्ही पण आपल्या वाडवडिलांनी जशी आपली परंपरा बिना चपलीचा शिमगा साजरा करायचा. जरी वर्षभर तुम्ही ऑफिसमध्ये बूट आणि सुटात असलात तरी गावाकडे आल्याच्यानंतर या तापलेल्या उन्हाने ह्या मातीचे चटके आणि रस्त्याचे दगड जे टोचतात ना त्याची मजा वेगळीच असते. वरती काहीतरी सरसरत आहे, गवेरेडे वगैरे असू शकतात, दिसत तर नाहीत, नाही तर आपण शूट केलं असतं. नाहीत खारुताई वगैरे असेल, कारण पातेरा आता कडक सुकला आहे त्याच्यामुळे सरसर सरसर आवाज येतो. तर पाणी खदूळ करू नको रे, खाली पाणी जात आहे ना आता, कारण खालती पाणी मित्रांनो हे पिण्यासाठी वापरतात. त्याच्यामुळे आपण पण पाण्याची काळजी घेणं आणि पाणी आयुष्यभर आपल्याला कसं पुरेल याचा साठा कशा पद्धतीने आपण केला पाहिजे हे आपण सर्वांनी मित्रांनो हे विचार मनात घेऊन का चाललं पाहिजे. तर रान कोंबडी नाही, तुपिया बघू शकता तुम्ही. गेला तो सरसर होता, तो बघा गेला वरती तुम्हाला उडताना दिसला असेल. तर बघू शकता मित्रांनो एवढं गार पाणी आहे ना. गार पाणी राहण्याचं एकच हे आहे की वरून सूर्याची किरणं आहेत ना मित्रांनो खाली येत नाही. आणि पाणी आहे ना हे कातळ आहे, सर्व काळं कातळ. त्याच्यामुळे पाणी आहे ना हे खूप थंड पाणी आहे. कारण जर माती असले तर हे पाणी आहे ना अर्ध्यावरती झिरपलं असतं, पण काळं कातळ असल्यामुळे मित्रांनो पाणी एकदम स्मूथ आणि कुठे झिरपत नाही. जेवढं वरून येते तेवढंच पूर्ण खालती येते आणि थंड पाणी आहे.
बघू शकता पाठच्या साईडला तुम्हाला दिसतंय बघा केवढं अंतर आणि काळं काळं आहे बघा. पाणी पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल वरपर्यंत असं. तर आता आपण आलो जिथून पाईपलाईन जॉईंट केलं तिकडे आलोय, कारण पाण्यात उतरून चालणार नाही मित्रांनो. कारण पाणी हे आपण हे पिण्यासाठी वापरतात, म्हणूनसाठी आपण जिथे पाणी नाही तिकडून पाय टाकून आपण चालत चाललोय. तर आपण आलोय आता जिथून पाणी बानेवाडी वरेलवाडी इकडे कशा पद्धतीने जातं ते आपण बघूया. तर हे बघा हा पाईप लावला, इथून पाणी बानेवाडीत जातं. बानेवाडी वरीलवाडी हे सर्व दोन्ही वाड्यांना हे पाणी तिकडे पुरतं. आणि मासे तुम्हाला दाखवू शकतो, मली मासे आहेत मित्रांनो, छोटे छोटे आहेत. कारण गावाकडे आता मित्रांनो हे पण मासे आता लुप्त होत चाललेत, कारण लोक आता पाण्यात असे औषधं वगैरे टाकून मासेमारी करतात आणि असे छोटे छोटे मासे आहेत ना मित्रांनो मरून जातात. बघू शकता वरच्या साईडला पण खूप आहेत, इथे पण खूप आहेत बघा. कॅमेऱ्यात दिसतंय कारण मला ऊन दिसतंय, त्याच्यामुळे मला काय खालती दिसत नाही, तुम्हाला दिसणार. तर मित्रांनो तुम्ही गावाकडे राहिला असेल ना आणि कधी पर्यात आंघोळीला गेला असेल ना, तर पाय टाकल्यानंतर पाण्यात हे मासे आहेत ना असते मस्त गुदुगल्या करतात. पण आता तेही दिवस मग गेले, बघायला पण मिळत नाही. आता मासेच नाही राहते, राहिले तर मित्रांनो पायाला काय ते टोचणार मासे. बघू शकता दिसत आहेत कॅमेऱ्यात. तर चला मित्रांनो इथून ही पाईपलाईन खाली गेली आहे. आपण आता कशा पद्धतीने पाईपलाईन गेल्या खालती आणि आपल्या गावातील या वाडीतील महिला मंडळ कशा पद्धतीने त्या पाणवट्यावरती पाणी भरतात कपडे वगैरे धुण्याचा, तो बघू कोण असेल तर तुम्हाला मी दाखवतो. ही पाईपलाईन गेले, तर हे नाटोलीचं पाणी आपल्या आयुष्य पाण्याचं सुखमय कशा पद्धतीने होतं हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहत असाल. तर जाऊया आता नाटोली बानेवाडीच्या इथे हे पाणी जातं त्या पंदलीवरती, ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपण वरून पाय वाटेने गेलो, तिकडे पहिला पाठ होता, कारण पाण्याची थोडी पातळी कमी झाली, मातीची झीज झाली. कारण मातीची झिजण झाल्यामुळे मित्रांनो पाणी किंवा आपला पर्या पाठ असेल ना ते खाली खाली उतरत जातं. आपण मोठमोठी झाडं तोडतो आणि माती पावसाळ्यातून धुपून जाते, आणि माती धुपून गेल्याच्या नंतर म्हणजे आपले जुने पाट असतात त्या पाटाची जी माती असते ते साईडून तुटत जाते बघा. त्या साईडला पाट होता, आता बघू शकता मोठमोठी झाडे तुटलेली आहे, माती सर्व झिजण म्हणजे धूप झालेली आहे, पावसातून धुपून जाते, त्याच्यामुळे तो पाट बंद झाला. आणि त्याच्यानंतर मग आपल्या ह्या चिऱ्याची पाट बांधलेत, पाटबंधारे जे आपल्याला सरकारकडून मिळतात त्याच्यातून हे पाटबंधारे बांधलेले आहेत. म्हणजे हे नवीन पिढीतले सर्व हे पाट आहेत, जुन्या जे होते वाडवडिलांनी बनवलेले तेही तुम्हाला दाखवलेत. आणि हा आता नवीन जे पाटबंधारे जे आपल्याला सरकार मान्यता झाल्याच्यानंतर जे मिळतात त्याच्यातून हा पाटबंधारा बांधलेला आहे. ते सुद्धा खेकडे बिळं पाडून कर, सर्व सिमेंटची झिजण धूप होऊन कर, ते सुद्धा काय काय चिरे पडलेत बघू शकता. सिमेंट वरचं गेलं, फक्त आता चिरे राहिलेत. आणि मित्रांनो बाण्यांच्या खड्यात आता खेळे चालू आहेत. आवाज ऐका तुम्हाला, लांबून आवाज एकदम छोटा आवाज येईल. तर आता जाऊया पाणवट्यावरती, काही माणसं आहेत, खेळे आहेत, बघूया आता कोण कोण आहे ते. पूसभाजी, आपण पूसभाजी खातो मित्रांनो, फणस मोठे व्हायच्या अगोदर. पूसभाजीच्या लायकीचे फणस आहेत तिथं, दाखवूया पण काढूया नको. तर मित्रांनो आपण नाटोलीवरनं आलो, तर हे आहे आमच्या नाटोबाई नाटेश्वराचं मंदिर, पुरातन मंदिर आहे. आतमध्ये आपण जाऊन तुम्हाला हे दाखवतो कशा पद्धती आहे. आणि मित्रांनो आपण आता नाटोलीवरून जाऊ, जे पाणी येतं ना ते बघा, त्या पाण्याचा उपयोग पुरेपूर असा पाण्याचा उपयोग केला जातो. तर आपले नेटसप आमचे लीडर महेश कांबळे आज मुंबईवरून आलेत बघू शकता. तर त्या पाण्याचा उपयोग आहे ना मित्रांनो नाटवलीचा, जे इथे आता नारळी पोपलीची बाग आहे, आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला बोललो की इकडे वांगणी शेती व्हायची.
ती आता लोक करत नाही, फक्त भाज्यांपुरती चवली असेल, वाल असेल, मुलाभाजी, पाळाभाजी जे आणि काय पावटे होतात, कुलीत होतात, अशा प्रकारे जी शेती होते आता वांगणी शेती ते लोक करतात. नाही तर ही पूर्ण तुम्हाला शेती आहेत ना, भात शेती, वांगणी भात शेती जी करायची लोक, तर ते लोक करायचे, आता काय करत नाही. तर त्या पाण्याचा फायदा नाटवलीचा ह्याच्यासाठी व्हायचा, पण आता पिण्यासाठी असलं तरी खूप झालं मित्रांनो. तर आपण मंदिरात जाऊया आता, बघूया कशा पद्धतीने आपलं जुनं मंदिर आहे ते. आधीच्या व्हिडिओ तुम्हाला जो सापाड होतो रक्षाबंधनच्या दिवशी, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. तेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात, हिरवगार हिरवळ सर्वीकडे असते. पण आता शिमग्याच्या महिन्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना चालू आहे. मार्चमध्ये बघा कशा पद्धतीचा आजूबाजूचा परिसर दिसत आहे. ते नारळी पोपलींच्या बागा गावागावात, हा तर मित्रांनो दृश्य पाहण्यासारखं असतं. तर काही जणांनी इकडची भातशेती सोडली, काजू लागवड केली आहे बघा. तर आता आलोय आपण मित्रांनो नाट्येश्वराच्या मंदिरात. हे मित्रांनो पुरातन काळातील आपली ही वाडवडिलांनी जी मंदिरं बनवून ठेवलीत ती मंदिर आहेत. हे माझ्या नाट्येश्वराचं मंदिर बघू शकता तुम्ही, पाय पडूया. तर मित्रांनो गावात आमच्याकडे लग्न वगैरे कोणाचं असेल तर आपण आपल्या पाहुण्या मंडळींना पत्रिका देण्याच्या अगोदर जी आमची गावची ग्रामदेवता आणि गावातली जे मंदिर आहेत त्या मंदिरात अगोदर ठेवून आपण पुढील कामाला सुरुवात करतो. तर ठेवल्या पत्रिका. तर मित्रांनो खेळे पण आता जोरदार चालू आहेत आणि पाणी कुठे येत आहे ते दाखवायचं तुम्हाला, त्यासाठी आम्ही आता पुन्हा इथून खालून आलोय. तर मित्रांनो इथे आरती चालू आहे आणि हे आपले ताशेवाले, ढोलवाले इकडे. आणि हे बाजूला तुम्ही बघू शकता, जिथून आपण तुम्हाला दाखवलं नाटवलीचं पाणी कशा पद्धतीने कुठून कसं येतंय, तर इथं हे पाणी येतंय बघू शकता. हे सर्व थंडाव्याला बसलेत पाय टाकून. बघा किती जोरदारचा फोर्स आहे पाण्याचा. इथे ना नळ बंद करावा लागतो ना कॉक बंद करायला लागतो. कायमस्वरूपी हे पाणी मित्रांनो वर्षाच्या 12 महिने इकडे हे वाहत असतं. अशा पद्धतीने हे नाटोलीचं पाणी. बाकीची मंडळी इकडे बसलेत, थंड पाय करतात, कारण चटके बसलेत. तुम्हाला मी अगोदर सांगितलं कशा पद्धतीने शिमग्यातलं ऊन असतं, कशा पद्धतीने जमीन तापलेली असते, रस्त्यातले दगड कसे टोचत असतात, त्याच्यामुळे बघा थंडावा घेतात जरा. तर मित्रांनो कशा पद्धतीने व्हिडिओ वाटला हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या ह्या गावच्या रूढी परंपरा आपण ह्या जोपासायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे कायम प्रयत्न करत असतो. आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून इतरांपर्यंत कसा हा आपला संदेश पोहोचवला जाईल याच्यासाठी आपण या कोकणातील चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती असे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. बाय बाय.